आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सांगलीच्या जत तालुक्यातील पाणी प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर। जत तालुक्यातील पूर्व भागातील गावागावात दुष्काळग्रस्तांकडून आंदोलन, तर जत तालुक्यात 65 गावांच्या पाण्यासाठी दुष्काळग्रस्तांनी मेणबत्ती पेटवत दिला संघर्षाचा इशारा। अहमदनगरच्या संगमनेरिया बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात राधाकृष्ण विखेंना विरोध। विखेंच्या हस्ते आज होणाऱ्या म्हाळुंगी नदी पुलाच्या भूमिपूजनाला स्थानिकांचा विरोध। झिशान सिद्दीकींना मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवलं। अखिलेश यादव यांच्याकडे पदाची जबाबदारी। झिशान सिद्दीकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष। इसिसचा देशातील भाजप कार्यालयांवर हल्ल्याचा प्लॅन होता। इसिसचा हिंदू नेत्यांच्या हत्येचाही प्लॅन होता। संभाजीनगरमधून अटक केलेल्या इसिसच्या मोहम्मद जोहेबकडून धक्कादायक खुलासे। पुन्हा निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव गडगडले। सरासरी भावात क्विंटल मागे 450 रुपयांची झाली घसरण। संतप्त शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी करत निर्यात खुली करण्याची मागणी। येत्या 26 फेब्रुवारीला बाजार समित्या बंद ठेवण्याचा राजू शेट्टींचा इशारा। बाजार समितीत निवडणुका न घेता प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालवण्याच्या निर्णयाला शेट्टींचा विरोध। केंद्र सरकारचं कांदा निर्यात बंदीचं धोरण चुकीचं। सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा। कांदा निर्यात बंदीची आवश्यकता नाही। कांदा निर्यात बंदीवर शरद पवारांची प्रतिक्रिया। व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा सरकारचा नारा। कांदा निर्यात बंदी उठवलीच गेली नाही ही सत्य परिस्थिती। जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात 400 रुपयांची घसरण। केंद्राच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांमध्ये संताप।